नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तुम्हाला माझा नमस्कार. चला आज एक रेसिपी बनवूया आपण. आपली रेसिपी आहे खीर, तांदळाची खीर बनवूया आपण. तर चला त्याची साहित्य आणि कृती बघूया. हे बघा, हे तांदूळ घेतलेत आपण, बासमती तुकडा घेतलाय मी. आणि हे ओलं खोबऱ्याचं चव घेतलेलं आहे. हे मनुके आहेत, हे बदाम आहे आणि हे किसमिस आहे आणि हे थोडेसे काप आहेत याचे खारीकचे आणि मनुके आहेत. तर चला, आणि ही वेलची पावडर आहे. ही बघा, याच्यात वेलची पावडर आहे. हे आपण सगळं हे साहित्य आहे आपलं. आणि हे तांदूळ मी भिजवून अर्धा तास, हे बघा अर्धा तास मी भिजत टाकलेले. ते आता पाणी निथळून ते आपण हे करू, म्हणजे तुपावर भाजून घेऊ. हे बघा, आपलं 1 लिटर दूध आहे, त्याच्यातलं मी थोडंसं वापरलेलं आहे. आणि आपण हे आता मी तांदूळ आपलं हे केलं ना, भिजत टाकलेले, ते हातात कुस करून घेतले. बघा तुकडा झाला. जे आपल्याला मिक्सरला फिरवायची गरज नाही. अर्धा तास मी भिजत ठेवलेले ना, असे कुस करून जास्त भिजले तर मग काही गरज पण नाही पडत. थोडे निथळून घेऊया आपण आणि ते फुटून जातील आता. तर हे आपण असे करूया आणि ते बदामाचे काप करून घेऊया. हे बघा, एवढं तूप टाकूया आपण. हे 2 स्पून आपण तूप टाकलेलं आहे. आणि हे तांदूळ आहेत ना, ते आपण थोडेसे हे करून घेऊया. हे बघा, आपण भाजून घेऊया. कारण तांदूळ पाणी कमी करून आणि हे करायला पाहिजे, म्हणजे मिक्सरला फिरवायला लागतं. पण मी नाही फिरवलं कारण याचा चुरा कुकरच झालेला आहे आणि खूप बारीक होईल म्हणून मी नाही केलं. म्हणजे मिक्सरला म्हणजे असं पंख्याखाली तांदूळ सुकट टाकून आणि नंतर मग थोडे वाटून द्यायचे. पण आपल्या ऑलरेडी तुकडा होता आणि बारीक पण झाले, भिजत टाकले ना कधीचे म्हणून. हे बघा, तांदूळ आपले भाजलेले आहेत. म्हणजे जास्त नाही, थोडंसं गरम करायचं. ह्याच्यात आपण हे गरम पाणी केलंय ना, ते टाकूया. हे बघा, थोडंसं अगोदर गरम पाण्यात आपण शिजून घेऊया. हे बघा, हे गरम पाण्यात शिजून घ्यायचे आपल्याला. आणि एवढा साबुदाणा आहे ना, ते आपल्याला धुवून टाकायचं याच्यामध्ये. साबुदाणा का टाकायचा? तर ते खीर चांगली आळते, म्हणजे घट्ट होते, म्हणून तो साबुदाणा टाकायचा. मी दुधातच शिजून घेते तांदूळ, पण ते ह्या वेळेस का नाही शिजून घेतले, तर नुसती दुधाची खीर आमच्या घरात काही लोकांना नाही जमत, म्हणून मग मी अशी खीर करून घेतली. तर हे आपण तांदूळ आता शिजून घेऊया. मोठा गॅस केलेला आहे मी, शिजून घेऊया ना. दूध गरम करायला. हे बघा, आपली तांदूळ शिजलेले आहेत, दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा किती सुंदर शिजले. पाणी पण सगळं आटलेलं आहे आपलं. आणि हे दूध आपण 1 लिटरला कमी आहे जरा. हे दूध टाकूया, सगळं दूध टाकूया. आणि थोडंसं ठेवलेलं आहे मी, नंतर त्याला टाकता आलं तर टाकू. हे बघा, आणि ही खीर आपण परत बघा, तांदूळ सगळे फुटलेले आहेत आपले, म्हणजे आपल्याला मिक्सरला फिरवायची गरज भासली नाही. आता हे तांदूळ आपण वेलची पावडर का टाकायची? तर वेलची पावडरनी दूध जरी हे झालं तर फाटत नाही. ही बघा, आपण एवढी वेलची आणि जायफळ पावडर टाकलेली आहे. ही बघा, आणि आपण आता शिजून देऊया याला. आणि ते बदामाचे काप आहेत ना, बदाम वगैरे, ते थोडे तुपात आपण फ्राय करून घेऊया. हे बघा, मी तमालपत्राची जेव्हा आपण तांदूळ भाजले ना तेव्हा विसरले, पण तमालपत्र हे आहेत ना आपले, तमालपत्राने छान असा कलर येतो. तर शिजताना हे तमालपत्र टाकायचं, खूप सुंदर आणि छान असा कलर येतो खिरीला असं. तर ही खीर आपली आता होत आलेली आहे, अजून थोडीशी बाकी आहे. तर तोपर्यंत आपण दुसरं काहीतरी करून, म्हणजे हे भाजू, ड्रायफ्रूट भाजू. आपण एवढेच आपण साखर टाकू, याच्याशी पण थोडी ठेवून देऊ. गोड आमच्या घरात आवडत नाही जास्त, एवढी साखर टाकलेली आहे. आता आपल्याला परत ते शिजून घ्यायचे, कारण साखरेला पाणी सुटताना आणि परत ती खीर म्हणजे वाढते, म्हणून बरं टाकून घेऊया सगळी थोडीशी राहिली ती. हे बघा, आणि आता आपण परत शिजून घेऊया तिला. हे बघा, आपण याच्यात तूप टाकून
थोडं तूप टाकून ड्रायफ्रूट गरम करून घेऊया खिरेमध्ये टाकायला. हे बघा बदाम आणि हे काप मी बारीक केले ना ते आपण गरम करून घेऊया. हे बघा हे मनुके ते आपण गरम करून घेऊ. हे बघा गरम केले आपण आणि याच्यामध्ये टाकून घेऊया आपण. हे बघा खिरेत आपल्याला टाकायचे आणि याच्यामध्ये आपण तो चव आहे ना चव तो नारळाचा नुसता गरम करू. आपल्याला भाजायचा नाही, नुसता गरम करून घेऊ हा चव. हा बघा चव म्हणजे गॅस बंद करून घेऊया. इकडे पण खीर ठेवूया. गॅस बंद करूया. ही मखाना पावडर आहे ना, ही मखाना पावडर 1 चमचाभर आपण टाकू. मखाना पावडर पौष्टिक असते आणि घाटून घेऊ. आपली खीर तयार झालेली आहे. ही बघा सुंदर आपली खीर तयार झालेली आहे. ही बघा हे बघा अजून आपण थोडं तूप टाकूया त्याच्यात. 1 स्पून तूप टाकूया. हे बघा मी तूप टाकलेलं 1 स्पून आणि हा चव आहे ना नारळाचा तो थोडा गरम करून घेतलाय तो टाकूया आपण. हा चव आता याला थोडं घाटून आणि बंद करून घेऊया. आपण गार झाल्यावर याच्यात ही बघा किती सुंदर आपली खीर तयार झालेली आहे. मस्त कलर आले बघा, सुंदर असा कलर आलेला आहे आणि खीर आपली रेडी आहे. हे बघा आपण पुऱ्या करायला धरल्यात कशा फुलतात बघा. दुसरी पुरी टाकूया आपण. मी सगळं पीठ मळायला काय दाखवलं नाही कारण काय हल्ली सगळेच करतात म्हणून आपण खीर पुरी करतो ना. हे बघा पुरी आपली किती छान वरती आली आणि मग हे बघा ही बघा किती सुंदर वरती आल्या पुरी आपली. अशा सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया. हे बघा आपण खीर काढून घेतली याच्यात सर्व करूया. ही बाबा आपली खीर किती सुंदर झाली आणि खूप सुंदर घट्टपणा पण आलेला आहे तिला. मीठ टाकायचं तर ते नंतर मी टाकणार, थोडंसं मीठ टाकायचं. हे बघा आपली खीर तयार आहे. ही त्याच्यावर कतरण टाकूया अशी. ही बघा ही सगळी कतरण टाकूया. आपण अगोदर पण ड्रायफ्रूट टाकलेले आहे. हे सगळं टाकूया याच्यावर आणि पुरी ठेवूया. हे बघा आपली खीर पुरी तयार आहे. कशी वाटली रेसिपी? चला भेटूया पुढच्या रेसिपी.